दिंडोरी दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य साधनं वाटप. जिल्हा परिषद नाशिक, पंचायत समिती दिंडोरी व ऑलिम्को यांच्या संयुक्त विद्यमान आज मंगळवार दिनांक 16 रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांना सहाय्यभूत साधन व साहित्य वाटप करण्यात आलं. समग्र शिक्षण समावेशित शिक्षण उपक्रम अंतर्गत विशेष गरजा असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक साधन साहित्य वितरण पंचायत समिती दिंडोरी येथे गटविकास अधिकारी नम्रता जगताप, गट शिक्षण अधिकारी चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. गट साधन केंद्र पंचायत समिती दिंडोरी येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी वंदना चव्हाण, ऑलिम्को संस्थेचे ॲडिओलॉजिस्ट डॉक्टर सूरज धनगर, विशेष तज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर, रोहिणी परदेशी, आरती डिंगोरे, प्रांजल कोथिमिरे, समाधान दाते, दीपक पाटील, पौर्णिमा दीक्षित, कल्पना गवळी, वैशाली तरवारे आदी मान्यवर उपस्थित होते. समग्र शिक्षण समावेशित शिक्षण उपक्रम अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, थेरपी सेवा, विविध कायदे याविषयी माहिती दिली. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना संधी दिल्यास सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे विकास झपाट्याने होऊ शकतो असं नमूद केलं. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी वंदना चव्हाण यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचं शिक्षण, आरोग्य याविषयी पालकांनी जागृत राहून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न करावं असं आवाहन चव्हाण यांनी केलं. तसेच दिव्यांग विद्यार्थी सामान्य शाळेत सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत शाळेत प्रवेशित करून अध्ययनाची संधी दिल्यास विद्यार्थ्यांचे विकास वेगानं होतो असं पुढे त्यांनी नमूद केलं. त्यावेळी इयत्ता 1ली ते 12वी इयत्तेच्या 27 विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार दैनंदिन जीवनातील उपयोगी साधन साहित्य, श्रवण यंत्र, व्हीलचेअर, 3चाकी सायकल, सीपी चेअर, रोलेटर, कुबडी, अंधकाठी, MSID किट आदी साहित्य वाटप करण्यात आलं. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.